कंपोस्ट करंजगाव तालुका नेवासा. आम्हाला मंचरला येण्याचं कारण असं आहे, 2017 सालची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आमच्या करंजगाव सोसायटीचे 212 सभासद पात्र असून त्यांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही. म्हणून आम्ही शासनाला वेळोवेळी मागणी केली, पण शासनाने आम्हाला काही माफीत म्हणजे लाभ दिला नाही. म्हणून आम्ही 12 तारखेपासून उपोषणाला बसलो. आज 4था दिवस आहे. 4था दिवस तिथल्या स्थानिक प्रशासनाने DDR AR यांनी कुठलीही दखल न घेतल्याने आम्ही इथं दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री यांच्या इथे हे आंदोलन आणि धडक मोर्चा यासाठी इथं आलो होतो आणि इथं प्राणांतिक उपोषण आहे आमचं. तुम्ही यासाठी कधीपासून लढा देत आहे? इथं 2019 पासून लढा देत आहे आम्ही या पैसे मिळायसाठी. शासन ही योजना विसरलं आहे. फक्त यांच्या राजकीय टोलाटोली शेतकऱ्याचं मरण केलं यांनी शासनाने. कोणाच्या काळात ही योजना? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात ही योजना लागू झाली. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि सरकार बदललं. त्या टायमाला उद्धवसाहेब ठाकरे सरकार आली. त्यांनी योजनेचं नाव बदलून महात्मा फुले योजना काढली आणि तो कार्यकाळ सोडून दिला. म्हणजे राजकीय हेतूनच केलं त्याने. आणि नंतर आता हे भाजप तुम्हाला महात्मा फुलेमध्ये नाही ना 2016 पूर्वीचे आमचे पैसे. छत्रपती योजना ही 2016 पूर्वीच्याला आहे आणि 16 नंतर 19 पर्यंत महात्मा फुले योजना होती. असं झालं. म्हणून आम्ही इथं येण्याचं कारण झालं आहे. आता आम्ही इथं 4-5 दिवस काय निर्णय लागूपर्यंत प्राणांतिक उपोषणाला बसणार आहे. तुमचे पालकमंत्री जे आहेत विखे पाटील, त्यांच्या कानावर हा विषय घातला का तुम्ही? घातलेला प्रति दिले आहेत प्रत्येकाला. मग तुम्ही त्यांच्या घराकडे का गेले नाही? सहकार विभाग यांच्याकडे असेल, सहकारकडे कर्जमाफी म्हणून आम्ही यांच्याकडे आणले. पण सहकार मंत्री हे आहेत, परंतु पालकमंत्री ही जबाबदार असतात ना? नाही ते कर्जमाफीला नाही जबाबदार. त्याला सहकार खाते सेपरेट आहे ना कर्जमाफी. मग आता तुम्ही काय नियोजन केलेलं आहे इथं? नाही, आता 4था दिवस उपोषणचं आहे. अजून आम्ही इथं उपोषण आम्हाला जोपर्यंत शासन दाखले देणार नाही तोपर्यंत आम्ही इथं याच ठिकाणी उपोषणाला राहणार आहे मंचरमध्ये. सहकार मंत्री वळसे पाटलांशी तुमचं बोलणं झालं? हां, बोलणं झालं आहे. ते म्हणते आम्हाला वेळ द्या, पण आम्ही त्यांना सांगितलं आहे आम्हाला वेळ, पण आम्ही तोपर्यंत थांबतो. तुम्हाला वेळ देतो पण इथं उपोषण चालूच ठेवणार आहे आम्ही या ठिकाणी. वेळ का देत नाही तुम्ही? नाही वेळ नाही ना. आता काय झालं, 15 दिवसाला आचारसंहिता लागेल. पुन्हा टोलटलीच उद्योग होणार आहे. त्याच्यापेक्षा काय व्हायचं ते 4-8 दिवसातच होणार. आणि शासनाने जर कर्जमाफी नाही दिली तर काय? आम्ही विष पिऊन आत्महत्या करू इथं त्या मंचरमध्येच करणार आहे. आमचं निवेदनच ते. हा प्रश्न तुमच्या एकट्या गावाचा आहे का राज्याचा आहे? राज्याचा विषय. 30% लोक सगळीकडे राहिलेली. म्हणजे किती लाखापर्यंतची कर्जमाफी राहिली? 6.5 लाख शेतकरी राज्यात राहिलेले या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेची. पण शासनाने सगळं दुर्लक्ष केलं. कोणाला यांना DDRला माहीत नाही, सहकार आयुक्त याला सहकार आयुक्ताला सुद्धा माहीत नाही काय मागचं काय राहिले, पुढंच पोहू राहिले. धन्यवाद. सदर शेतकरी त्या योजनेच्या डोळे लावून गेल्या 7 वर्षापासून कर्जमाफीची वाट बघतोय, जी शासनाने देऊ केलेली आहे. कुणी मागितली नाही, कुणाच्या विरोधात हा मोर्चा नाही. प्रत्येक शेतकऱ्याची जात म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही 180 किलोमीटर अंतरावरून त्या ठिकाणी आमचा हक्क आहे, त्या ठिकाणी आम्ही हक्क मागायला आलेलो आहे. कुठलाही अनुसूचित प्रकार आमच्याकडनं घडणार नाही. प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य करावं असं मी अपेक्षा करतो. कुठलाही घालबोट या आंदोलनाला लागणार नाही. आम्ही शेतकरी आहोत, शेतकऱ्यांची जात आहे. कुठलाही अनुसूचित प्रकार न करता एकदम शांततेच्या मार्गाने 180 किलोमीटर प्रवास करून आम्ही नामदार साहेबांच्या निवासस्थानी आलेलो आहेत. आम्ही सोमवार दिनांक 12/8/2024 पासून मौजे करंजगाव तालुका नेवासा या ठिकाणी उपोषणास बसलो. गेल्या 4 दिवसापासून उपोषण करून कुठल्याही प्रकारे प्रशासनाची आमची दखल घेतलेली नाहीये. पर्यायाने आम्ही हा पत्र नामदार साहेबांना आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही 180 किलोमीटर प्रवास करून नामदार साहेबांच्या निवासस्थानासमोर आमचा हक्क मागण्यासाठी आलेला आहे. गेल्या 7 वर्षापासून ही कर्जमाफी शासनाने दिली, परंतु हे जे सदर शेतकरी वंचित राहिलेले आहेत आणि त्या कर्जमाफीपासून शेतकऱ्याची शेती उजाड झालेली आहे. बँकही आम्हाला दारात घेईना आणि आमची शेती आम्हाला करता येणार अशा ढिगा मनस्थितीत पकडलेला हा शेतकरी आत्महत्येपर्यंत पोहोचलेला आहे. आता कुठेपर्यंत घरी पण मारायचंच आहे, पण घेऊन का जाऊ नये. शासनाने जी कर्जमाफी दिली आहे तो हक्क मिळवण्यासाठी आमच्या कुठलाही कुणाला विरोध नाहीये.
फक्त आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळायचा आहे. आम्ही गेल्या 7 वर्षापासून या गोष्टीची वाट पाहतोय आणि आता आमचा अंत लागला आहे. म्हणून आम्ही आज ठोस निर्णय घेऊन आलोय. जोपर्यंत आमचा उतारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही. कृपया प्रशासनाने याची दखल घ्यावी. आमच्या गरजा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्हाला जो आतापर्यंत त्रास झाला असेल त्याबद्दल शेतकऱ्याच्या वतीने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कृपया आम्हाला न्याय हक्कासाठी आपण सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. कोण म्हणतात येत नाही, कोण म्हणतात शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. तुम देख लेना आंखों से हॅलो. श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017. कृपया प्रशासनाला विनंती आहे, साहेबांचं निवासस्थान आम्ही बघितलेलं नाही. कृपया आम्हाला त्यांच्याकडे जाऊ द्या. त्यांच्या बरोबर आमची चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे, विनंती आहे आम्हाला. कृपया आपण आम्हाला सहकार्य करावं. आम्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास नाही. तुमची माफी मागून निघू. आम्ही चुकीच्या मार्गाने आलो, आम्ही निघून जाऊ. तुमची मागणी चुकीची आहे, का बरोबर आहे याच्यावर आमचं भाष्य नाही आहे. कारण आम्ही लहान अधिकारी नाही, लहान नाही ना. मला एक सांगा, आमचे पदाधिकारी, मी सरपंच आहे, पदाधिकारी शिकलेले कमी राहतो. ISI शिकून तुम्ही असं काय उपयोग? ऐका, हा जो निर्णय आहे हा मंत्रालय पातळीवरचा निर्णय आहे. ऐकून घ्या, समजून घ्या. तुमच्या भावना आम्हाला कळतात त्या याच्यामध्ये. 17 पासून तुम्ही इतके वर्ष थांबले की नाही? 7 वर्ष थांबले. ऐका, 7 वर्ष थांबले की नाही? आता थांबायला मी आम्हाला 15 लागलो. तुम्ही झाले मोकळे प्रचाराला. आमचं काय करायचं आम्ही? तसं नाही. आपण मंत्री महोदयांशी बोलून पुढच्या आठवड्यामध्ये पुढचं अधिवेशन पाहिजे. ऐका मंत्री महोदयांशी बोलून पुढच्या आठवड्यामध्ये कॅबिनेट आठवडा नाही, आम्ही तुम्हाला आठवडा चर्चाच करू नका. आम्हाला तुम्ही जर आज गेले दाखले तर दाखले, संध्याकाळी आम्ही निघून जाऊ. कोण देऊ शकतो? आपल्या तुम्ही एक जणाला दिले, अरे पण आता देणारे आम्ही नाही ना. कोणी असं पण कोणतं दिलेत ना. मंत्रालय होणार ना. आमचं म्हणणं काय आहे, आम्ही याच्यापूर्वी पत्रव्यवहार केला आहे महोदयांना. याच्यापूर्वी आम्ही साऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. याचा पाठपुरावा गेली 7 वर्ष करतो. आता सरपंच साहेबांनी जर सांगितलं 1,97,च्या आता 4 कोटी झाले. शेतकऱ्यांची ऐपत आहे भरायची. नाही, भरायची शाळा नाही राहिला. दुसरी गोष्ट अशी आहे का त्याचं व्याज दुपटीने झालंय आणि आज आम्हाला बँका पण दारात उभ्या करीत नाही. या टायमाला योजना नसती ना तर शेतकऱ्यांना 10 गुंठे विकून मोकळा झाला असता. आज त्याला 1 एकर विकावं लागत तुमची वाट पाहून. कारण ती केलं डबल होऊन. तुमच्या भावना आम्हाला नाही, समजतात. आमचं म्हणणं असं आहे- ऐका, तुमच्या भावना आम्हाला समजतात. तुम्ही जे मत आता इतके वर्ष 7 वर्ष थांबले की नाही तुम्ही, तर माझं एवढंच म्हणणं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे ते मंत्री महोदयांची वेळ घेऊन इथे जे आहे ते ऐका. या निर्णयामध्ये जे आहे ते सेक्रेटरी साहेब लागणार, आयुक्त साहेबांना ते बोलून घेणार आणि तुमचे जे 4-5 जण प्रतिनिधी असतील त्यांना तिथं बोलून घेतलं ना. आम्ही विशेष नाही, आमचा प्रतिनिधी विशेष नाही होणार. सगळे आमचं म्हणणं असं आहे, मीटिंगमध्ये वैद्य साहेब, आमचं म्हणणं असं आहे, आम्ही मान्य साहेबांच्या बंगल्यावर आणतो. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही उपोषण करणार. तुमची प्रक्रिया मान्य आमदार साहेबांना सांगा. तुमचे महिनाभर आणून चालू द्या. बसले, आम्ही काहीच म्हणणार आम्ही बसून राहतो. आमचा कुठल्याही प्रकारचा त्रास ते सचिवांना बोलवतील. 1 मिनिट मंदिरात बसतो. आमचं काय प्रक्रिया रन करतील. मंदिरात नाही, रात्रीचे बाहेर काय बसतो चालतं? रस्त्यावर. आम्हाला काय अडचण चालत नाही असं काही नाही ना. कोर्ट रात्री 2-3 वाजता उघडलं नाही का भारतात? मग जर एवढ्या साऱ्या गोष्टी घडतात तर शेतकऱ्यासाठी उघडलं तर काय फरक पडतो? पोशिंदा आहे जगाचा. आज आत्महत्येची वेळ आली त्याच्यावरती. बरं पात्र असून ना, पात्र नसतो आम्ही तर आम्हाला तुम्ही बोला. इतके दिवस थांबलो की नाही? साहेब आम्ही आमचा महिनाभर थांबला असतो. आजही पण 1 तारखेला आचारसंहितेवर आम्ही काय कोणाला मागायचं? तुम्हीच सांगणार आहे आचारसंहिता लागली म्हणून. आता तुम्ही आल्यानं पहिल्यांदा काय म्हणता की आपण ठरवलं ना, बरोबर आहे ना, सांगा ना. आपली कुठलीही अनुभूती होण्याची भूमिका नाही, सामंजस्याची भूमिका तुम्हाला जाणीव झाली की नाही त्याची? जाणीव झालेली आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी असू शकतात, मी नाही म्हणत नाही. पण मला काय म्हणायचं, आपण 2017 पासून 7 तालुक्याच्या वतीने किंवा साहेबांच्या वतीने का हे जे लोक सांगत आहेत ते DDR साहेब आहेत, आमचे साहेबांची वेळ दिली आहे, हे लोक सांगत आहेत त्याप्रमाणे त्यांना बैठकीला एकतर वेळ द्या
नाही तर तुम्हाला दुसरा एक ऑप्शन सांगतो. एवढ्या सगळ्या लोकांनी त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही 4-5 लोक इथं थांबा, आम्ही तुमची सगळी मुख्यवाची व्यवस्था करतो. नाही मुख्य म्हणजे नाही, आम्हाला काय जेवण खावणं करायचं काय ऐका करायचं? तर करतो मी ऐका तर तुम्ही आमचं पूर्ण आहे तुमचं ऐकून घेतो, पण एक शब्द बोललो नाही मग तुम्ही एक 4-5 लोक थांबा, उद्या साहेब येत आहेत, आपण साहेबांना भेटूया. एवढ्या सगळ्यांनी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा 4-6 लोक थांबली तर आपण 4-6 लोकांशी जे काही बोलायचे ते उद्या बाकीच्याशी पण बोलायचे. एक दिवसाचा प्रश्न आहे, 2 दिवस 1-2 दिवस वेळ दिला, 4 दिवस वेळ दिला तर मुंबईला बैठक लावून हा प्रश्न सोडवण्यासंदर्भामध्ये आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. आम्ही काही तुमच्या म्हणजे शासनाच्या बाजूने किंवा यांच्या बाजूने बोलतच नाही आहे, आपण शेतकऱ्याच्याच बाजूने काम करणारी सगळी मंडळी आहोत. तोपर्यंत नाही झालं तर आम्ही तुमच्याबरोबर येतो मुंबईला. आता अजून काय पाहिजे? चर्चा हा विषय आमचा नाही, आम्ही आमचं बसून राहतो. आमचे 4 दिवस गेले, 4 दिवस तुम्ही विचार करा, 7 वर्ष अपेक्षित आहे. अपेक्षित होतं ना, ऐका म्हणून आज आपलं अपेक्षित 4 दिवस जाऊ द्या ना, 4 दिवस जाऊ द्या, 4 दिवस गेले काय नाही. हो सरपंच साहेब 4 दिवस गेलेले आहेत साहेबांना म्हणून 4 दिवस द्या ना तुम्ही. नाही भावनिक हा विषय नाही कोणाला. काय होतं साहेब? इथं तुमचे इतके त्रास वर्ष आम्ही आणि डबल झाली, इथून पण थांबलो आम्ही. 1.5-3 झाली. किलोमीटर आले काहीच कदर नाही. 2 मिनिटं बसा अगोदर, पाणी वगैरे घेऊ. पाणी नाही, तुम्हाला पाणी नाही नाही, आम्ही देतोय ना तुम्हाला, माणूस नाही, माणूस चौथा दिवस आमचा आहे. आज 4था दिवस उपोषणाचा आमचा. काय करणार तुम्ही? बोलू दे ना, तुम्ही काय म्हणता? बसा 2 मिनिटं बसा, तर तुम्ही आले तेवढ्या लांब. बसा म्हटलं काय म्हणलं तुम्हाला? आम्ही वर्गणी गोळा करून गावाने आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही त्या पेट्रोलच्या वर्गणीतून या ठिकाणी आलेलो आहे. कृपया विनंती आहे, नामदार साहेबांना आम्हाला भेटायचं आहे. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आम्हाला त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊ द्या. मोटर मार्गाचा काय संबंध आहे? सगळे सारखेच आहेत आपण. आमचं म्हणणं आहे साहेब की आम्ही इथं बसून राहिलो तर आमचं जरा बरं होतं. आम्ही इथून आणलो तर विषय संपला. आम्ही काय तुम्हाला सांगतो, आतापर्यंत म्हणत नाही पुढची द्या आम्हाला. आमचे फक्त छत्रपतीतलेच पात्र आहे, तेवढंच मागवतो. आम्ही काय पुढचं त्याच्यानंतर आम्हाला भेटलंच नाही काही. बँक उभंच करत नाही. नंतर आम्ही काय मागवतो. साहेबाचं घेऊ द्या ना, आम्ही थांबतो ना, मग आम्हाला काय वाटतं नाही. आम्हाला मीटिंग भाऊ द्या ना, 4-5 दिवस जाऊ दे. नाही नाही, आम्ही काय म्हणतो विषय आमचा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017 त्याचे आम्ही पात्र लाभार्थी आहे, पण आम्हाला आजपर्यंत पैसे मिळाले नाही. 7 वर्ष शासन स्तरावर आम्हाला पत्र्यावर असं दिसून आलं की महापोर्टल बंदी आहे, तुम्ही पात्र आहेत पण ग्रीन लिस्ट बाहेर न आल्यामुळे तुम्हाला पैसे नाही आले. ते तुमच्या अधिकाऱ्यांचं आमच्याकडे लेखी आहे, DDR AR साहेब यांचं लेखी आहे आमच्याकडे. त्यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन देऊन इथं उपोषण लागले. मग आता तुम्ही निवेदन द्या आणि मीटिंग बोलवतो मुंबईला. नाही आता आम्ही काय करतो साहेब, आम्ही काय झालं, करजगावला 12 पासून आजपर्यंत उपोषण केलं. करजगाव तालुका नेवासा स्थानिक लेवलवर. आता आपण किती दिवस जरी उपोषण केलं हो तरी इथे काय मार्ग निघायचा नाही. हा बरोबर आहे ना, मार्ग निघणार नाही ना, बरोबर आहे ना. मग आता त्याच्याकरताच बसावं लागेल ना आम्हाला आता. मार्ग जो निघेल तो मुंबईलाच निघेल मंत्रालय. हो बरोबर आहे ना, मग आता तुम्ही मंत्रालय स्तरावर तर ते करा ना तुम्ही, आम्ही तो बसतो नाही तो. हा मी करतो, हो तिथं बसून काम करेन. नाही मग उपयोग नाही. आता काय होईल तुम्हाला सांगू का, आता आमची ग्रामीण भागाची किंवा शेतकऱ्याची धारणा आहे भाऊ, उपोषण केलं काहीतरी मार्गी लागत नाही असं होत नसतं. आता सण आता काय आमचे म्हणजे आम्हाला वाटतं तसं शेतकऱ्याला. आता काय झालं, शेतकरी समाज अडाणी आहे ना थोडं, त्याच्यामुळे आता आम्ही तुमच्याकडे न्याय हक्कासाठी इथं आलोय. नाही न्याय तुम्हाला न्याय
न्याय जरी द्यायचा म्हटला तरी तो असा उपोषणात नाही देता येणार. त्यासाठी तुम्हाला पत्राला अधिकाऱ्यांच्या बरोबर मीटिंग केली पाहिजे आणि मीटिंग करून मग मार्ग काढा. हो साहेब, कसं आहे आता मीटिंग, मला एक सांगा, आम्ही मीटिंग करणारे कोण? तुम्ही याच्यात विचार करा. मी बोलवतो ना मीटिंग. नाही, आम्हाला कशाला बोलावतो मीटिंग? हा तुमच्या स्तरावरचा विषय साहेब. आम्ही काय करणार? मला एक सांगा, 70% लोक त्या टायमाला पैसे मिळाले, ग्रीन लिस्टमध्ये आले त्यांची नावं. त्या टायमाला काय मीटिंग झाली का? आमच्याच टायमाला काय आलं? 30%ला आम्हाला आले. आम्ही 7 वर्ष या योजनेची वाट पाहतो. पैशाचे अधिवेशन आलं का आम्ही त्या दररोज TV पुढं पाहतो का आज आपला विषय आला का छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने कर्जमाफीचा. हा विषय येतो साहेब. थोडंसं आमच्याकरता कळकळीची विनंती तुम्हाला, 4-2 दिवस बसू द्या आम्हाला इथं आणि योग्य ते निर्णय घ्या तुम्ही. नाही, तुम्ही बसले तरी सुद्धा हा प्रश्न तिकडे मुंबईला सुटेल. हो, सुटू द्या ना, चालेल ना. हो सर, चालेल. त्यामुळे तुम्ही आता उपोषण नका करू. नाही, आता कसं आहे, आम्हाला साहेब मागं जाताना नाही 7 वर्षापासून अपेक्षित आहे. काय झालं तुम्हाला एक सांगू का साहेब? 1.5 लाख रुपये कर्जमाफी होती. एक शेतकऱ्याला 1.5 लाख छत्रपती होती. त्या 7 वर्षात 3 लाख रुपये झाले. अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल. हा ना, तुम्ही तुमच्या स्तरावर निर्णय घ्या असं माझी इच्छा आहे. बाकीच काहीच नाही. आमचं म्हणणं फक्त तेवढंच, आम्ही शांतते मार्गाने आंदोलन करणार, इथं बसणार. तुमच्या इथं शेजाऱ्या पाजाराला त्रास होणार नाही याची जबाबदारी आमची. सगळे शेतकरी आले तिथं. आम्ही फक्त योग्य ते निर्णय झटपट आमच्यासाठी 4-2 दिवस वेळ देऊन कसं करायचं ते तुम्ही घ्या निर्णय. आता मी मुंबईला जाणार मंगळवारी. हो. मी इकडेच आहे. हो, चालेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.